महाराष्ट्र के वन मंत्री गणेश नाइक ने सोमवार को वाशी स्थित सिडको ऑडिटोरियम में बीजेपी नगर सेवकों और महानगर पालिका अधिकारियों के साथ आयोजित बैठक में मॉनसून पूर्व कार्यों की समीक्षा की। इस अवसर के गणेश नाइक ने कहा कि जब क्वारी में काम चलता था, उस वक्त बारिश में क्वारी की मिट्टी बहकर आने के कारण कई झोपड़ियां बह गई थीं। इसलिए आज हमने आदेश दिया है कि उस क्षेत्र में विशेष ध्यान दिया जाए ताकि दोबारा ऐसी स्थिति निर्मित न हो। अनेक लोगों ने नालों के पास झोपड़ियां बनाई हुई है, लेकिन उन्हें नहीं पता है कि किस नाले में कितना पानी भरता है और बारिश में दुर्घटना हो जाती है। इसलिए ऐसी झोपड़ियों पर भी ध्यान देने की आवश्यकता है। उन्होंने एमएससीबी अधिकारियों से कहा कि खुले में मौजूद कुएं की जांच करें। बरसात में अधिक पानी भरने पर उनमें शॉर्ट सर्किट हो जाता है, जिससे लोगों की जान जा सकती है। इसलिए जांच कर उनका तत्काल प्रभाव से प्रबंधन किया जाए। गेली 95 सालापासून या नवी मुंबई शहराचा सत्ताधीश पार्टीचा मी सल्लागार, त्याच्यामध्ये कधीही डिस्कंटिन्यू कधी झालेले नाही। ज्याला प्रशासकीय कालखंड होता त्याला सुद्धा ऐकताना म्हणून मी प्री मान्सूनच्या बैठका घेतल्या। आपल्याला कल्पना आहे की त्यावेळच्या क्वारी परिसरामध्ये दगड उघडा करावा म्हणून माती वरच्यावर काढली जायची आणि तशा प्रकारे तिथे वरती बांध केले जायचे। तुर्बा परिसरामध्ये तशा प्रकारचं पाणी साठल्यानंतर जो मातीचे जो रेला आला, त्यामध्ये काही झोपड्या वाहून गेल्या, काही लोकांना मृत्यूला सामोरं झालं। म्हणून आजच्या बैठकीमध्ये जरी क्वाऱ्या बंद असल्या तरी क्वारी परिसरामध्ये अशा प्रकारचा मातीचा ढीग आणि त्याच्यानंतर मातीचा रेला येऊन मनुष्यहानी होऊ नये म्हणून त्याची दक्षता घेण्याकरता सूचित करण्यात आले। आता गोरगरिबांना एकूण कुठल्या नाल्यामध्ये कोणत्या लेवलपर्यंत पाणी वाहतं याचं अज्ञान असल्या कारणानं बिचारे गरजेपोटी तिथे झोपड्या बांधतात आणि मग कधीतरी पूर झाला आणि मग त्यामध्ये झोपड्यासहित लोक वाहून जातात आणि मग बातमी येते की नवी मुंबईमध्ये अमुक अमुक परिसरात नाल्यामध्ये बांधलेल्या झोपड्या वाहून गेल्या आणि त्यांना लोकांना मृत्यूला सामोरं, त्याची दक्षता घ्यायला सांगितली। आता गाव